मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या टुर्नामेंटची आठवण गोल्ड सन्मान चिन्ह. अभिनंदन सुजानजी मोकल, पुढील वाटचालीस शुभेच्छा. आपण जाऊया इकडे. मात्र अगदी मॅच ही महत्वाची आहे आणि कॉमेंट बॉक्स मध्ये येतील परमेशजी पाटील. यस, थँक्यू अमित. दादा मॅच कडे जाऊया. खर तर चिंचपाडा टीम साठी आमचे बंधू स्वप्नील डंगर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. पहा ब्लॅक स्क्रीनच्या साईडला जे प्रेक्षक बसलेत, विनंती असेल पहा आयोजकांनी तुम्हाला सूचना दिले, प्लीज ब्लॅक स्क्रीनच्या शेजारी जे प्रेक्षक बसलेत प्लीज आपण साईडला बसा. थँक्यू सो मच. एक मिनिट तिकडे वैकुंठ पाटील साहेबांच्या बॅनरला जे चिकटले प्रेक्षक बाजूला व्हा. ते समोर समोर प्रेक्षक कृपया हात जोडून विनंती आहे, बॅनर पासून बाजूला बसा. तुम्हाला आम्ही विनंती करतो, उठा तिथून. सहकार्य करा मित्रांनो, बॅनर फाटला तर वाट लागेल. बसा इकडे साईडला. टॉस जिंकलाय टीम श्रीराम बलवली या संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. 2 सलामवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. एका बाजूला स्वप्नील म्हात्रे ऑन स्ट्राईकला, त्याच्या सोबतीला सुपरस्टार योगेश पवार या खेळाडूला आपण पाहतोय. पहिल्या षटकासाठी गोलंदाज असेल सागर पाटील. पहिला चेंडू लॉफ करत असताना पाठीमागे क्षेत्ररक्षक होता दिलीप पाटीलने अगदी पहिल्या चेंडूवरती मिस्टेक केले. स्वप्नील म्हात्रे सारखा मोठा खेळाडू अगदी पहिल्या चेंडूवरती बाद झाला असता, परंतु ती कॅच मात्र ड्रॉप झाल्या. सिंगल रन्स मिळाली संघाचं आणि स्वतःचं खातं त्या ठिकाणी ओपन केलं गेलं. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल योगेश पवार, पेन हॅपीनेस पेन यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी योगेश पवार या खेळाडूला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पॉवर प्ले ऑन. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही जरूर पाहू शकता. आणि कविराज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे नियम आहेत. पहिल्या षटकासाठी 2, पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी 3 खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. या ओव्हरसाठी जरूर आपण पाहतो वाईडिश लॉंग ऑन असेल आणि एक डीप मिड विकेट. चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स मिळाली. 1 सिंगल. संत आणि सावध सुरुवात आहे. स्वप्नील म्हात्रे यासाठी लगातारच्या 2 षटकारांसाठी पॅडी पाटील कुंभार आली. पॅडी करून खर तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. रावे एंड कडून गोलंदाजी करेल सागर पाटील. पाल ऑफ करायचं होतं. बॅटची एज अर्थातच बॅट दाखवली पंचांना आणि बॅट पॅड म्हणूया बॅटची एज घेत सिंगल रन्स मिळाली. थोडा धोका जरूर होता, परंतु शेवटी पोहोचला. योगेश पवार आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित राहिला. आज कॉम्बॉक्स मध्ये आमचे स्वप्नील डंगर मॅच पाहण्यासाठी उपस्थित झालेत. स्वप्नील, खूप प्रेक्षक आहेत आणि एवढे प्रेक्षक फार कमी वेळेला आपण पाहतो. हीच तर खरं तर रजनी क्रिकेटचा थरार आहे. बरेचसे प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक, खरं तर पेन शहरावरून बरेचसे प्रेक्षक आलेत सामना पाहण्यासाठी. त्यांचं देखील मोस्ट वेलकम करूया. कुंभारली तून देखील बरेचसे प्रेक्षक आलेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. शॉर्ट पिच चेंडू होता, फिरून खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक गडबडला, परंतु बॅकअप चांगलं राहिला. पंचांचा इशारा आला, इट्स अ वाईड बॉल. चला आता रेफर केलं गेलंय. पंचांच्या
निर्णयाला चॅलेंज केलं जाईल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे का? फिल्डिंग करणाऱ्या टीमने खरं तर पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. फ्रेम बाय फ्रेम 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चेंडू अवांतर आहे का? खूप सारे प्रेक्षक खरं तर स्वप्नील जेवढे प्रेक्षक मैदानावरती बघतोय ना त्याही पेक्षा अधिक मैदानाच्या बाहेर पार्टी सुरू आहे. पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. आता रिव्ह्यू गमावलाय बलवले टीमने, हे देखील लक्षात ठेवा. इट्स अ व्हाईट बॉल. चला थर्ड अंपायर आमचे तिसरे पंच आणि आमची ऑफिशियली टेक्निकल टीम यांच्याकडून हा निर्णय आला. व्हाईटच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल 4 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. योगेश पवार म्हटलं की खूप लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू. बॅटच्या रडार मध्ये नाहीये. बॅटची एज घेतली आणि क्या बात आहे देव. फेकी अप्रतिम राहिली आणि स्टँड वरती चेंडू हिट झाला परंतु खेळाडू पोहोचला क्रीज मध्ये. क्विकली 1 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळतोय 5. टेकडीवरती जे प्रेक्षक बसलेत आपण सुरक्षित त्या ठिकाणी बसायचं आहे. दोन षटकारांसाठी खर तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पॅडी कुंभार आली त्याच्याकडून हे स्वप्नीलला कॅश प्राइज आहे. पण कॅश प्राइज पेक्षा मित्रप्रेम आपण जरूर पाहतोय. पॉवर प्ले ऑन आहे. पहिले षटक आणि पहिल्या षटकासाठी सागर पाटील. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. वैजनाथ त्या ठिकाणी असेल डीप मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलंय. या ओव्हरचा जर का आपण विचार केला तर 5 सिंगल आणि 1 व्हाईट बॉल अशा एकूण 6 धावा आपण जरूर पाहतोय. 5 टेकडीवरती जे प्रेक्षक बसलेत काळजीपूर्वक त्या ठिकाणी बसायचा. सामना पाहण्यासाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल अटल करंडक या ट्रॉफी मध्ये आपलं मोस्ट वेलकम. खास करून तिकडे दादरचे भरपूर समर्थक आहेत. चांगला चेंडू आहे. खोदून काढावा लागला. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जरूर आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स मिळाली 1 सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना बिनबाद 7. चला स्पीडअप करा. पंचांना विनंती जास्त वेळ घालू नका. टाइम लावलेला. परमेश पाटील आपण टाइमाकडे लक्ष राहत आणि किती टायमिंग झालं ते पण सांगा. या जरूर अमित टाइम ऑन आहे आमचा. पंचांनी देखील टायमर लावलेला आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी वैजनाथ पाटील या गोलंदाजाला जरूर आपण पाहणार आहोत. 2 सलामवीर फलंदाज लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे. खर तर पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी आपण पाहिली अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये जरूर आपण पाहतोय. वैजनाथ पाटील टेनिस बॉल क्रिकेटचं अगदी एक जुनं नाव.
बऱ्याचशा स्पर्धांचा अनुभव ज्या खेळाडूकडे आहे, बऱ्याचशा स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्या असा खेळाडू खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आणि अगदी आमच्या समोर सागर पाटील ज्या खेळाडूने पहिलं षटक खरं तर फेकलं. बॅटची एज अँड टेकन, फलंदाज बाद. जय श्रीराम. खूप चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलात. फलंदाज बाद झाला आणि खरं तर ते चित्र मागच्या काही चेंडूंपासून आपल्याला पाहायला मिळत होतं. मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती, चांगली सुरुवात हवी होती चिंचपाडा संघाला, परंतु फक्त सिंगल रन्स येत राहिले आणि मोठा फटका घेत असताना स्वप्नील हा खेळाडू बाद झाला. टायमर ऑन आहे. पुढील खेळाडू असेल तिसऱ्या क्रमांकावरती अभिषेक खातू. अभिषेक खातू या खेळाडूला आपण पाहतो. पहिली विकेट गमावल्यानंतर खर तर वन डाऊन साठी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू आहे खर तर ऑफ स्टिकच्या बाहेर. ही लाईन आणि लेंथ कमालीची राहिली. वाईड यॉर्करचा प्रयत्न यशस्वी राहिला. मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये दमदार सुरुवात व्हायला हवी होती, परंतु गोलंदाज हवी ठरलेत. फुलटॉचा एक्स्ट्रा कव्हरला बीट करत चेंडू मात्र पाठीमागे चालला. इट्स अ नो बॉल. चला, नो बॉलचा इशारा जरूर आला. पंच हनुमानजी नाईक यांच्याकडून इशारा केला जाईल. फ्री हिट. खर तर ओव्हर स्टेपचा हा नो बॉल आणि त्यावरती मिळालेली एक सिंगल. फार वेल घेतलाय मोठ्या स्कोरिंग स्ट्रोक साठी. एक षटक आणि 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अद्याप एकही चौकार एकही षटकार पाहायला मिळाला नाहीये. योगेश पवार या खेळाडूकडे सर्वांच्या नजरा असतील. शरीरावरती आदळलाय. खर तर फ्री हिटचा चेंडू होता, मिस केला असं मात्र काहीसं म्हणावं लागेल. पाठीमागे बॅकअप आहे आणि लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. एक्स्ट्राची एक सिंगल रन्स लेग बाईटच्या स्वरूपाने धावसंख्या 1 ने वाढेल. 11 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. स्कोरिंग शॉट, मोठा स्कोरिंग शॉट येणं गरजेचं असेल. आज भरपूर प्रेक्षक आणि हे लॉट्स देखील आहे. मोठे संघ आपण पाहतोय. आमचे सूर्यास पाटील थोडेसे नाराज आहेत आणि सूर्यास खर तर भरपूर प्रेक्षक आले होते. फुलटॉस चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जरूर आपण पाहायला मिळाला. दिलीपकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स मिळाली एक सिंगल. सिंगल आणि फक्त सिंगल. एकही डबल ट्रिपल चौकार षटकार अद्यापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 12 धावा धावफलकावरती आहेत. 1 विकेट जरूर गमावलाय. चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक होता त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा षटकार. या खर तर सिक्सर साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. हॅपीनेस पेन शॉप कडून हे 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
दुसऱ्या षटकाचा खेळ खर तर समाप्त झाला. शेवटच्या चेंडूवरती षटकार मिळाला योगेश पवार आणि त्याच्या टीमला. धावसंख्या बघा इकडे योगेश पवार साठी बक्षीस आले लगातार 2 षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आले आमचे हॅपीनेस पेन यांच्याकडून. 18 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. सांघिक तिसरं तर वैयक्तिक दुसरं. आपल्या स्पेन मधलं शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सागर पाटील. पहा या मैदानावरती एका एंड कडून आपण गोलंदाजी आणि एकाच एंड कडून फलंदाजी आपण पाहतो. बॅट लाऊड अपील जरूर पाहायला मिळाली. गोलंदाज सागर थोडा नाराज आहे. नो एक्सक्यूज प्लीज. चला पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका, आमची विनंती असेल. बोलवली टीमला. लाऊडली अपील पाहायला मिळाला, परंतु कदाचित चेंडू बाउन्स झाला. अशा प्रकारचा निर्णय आपण ऑनफिल्ड अंपायर कडून पाहतोय. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 रन्स खर्च केल्या होत्या सागर पाटीलने आणि सुरुवात देखील अप्रतिम राहिले. फुलटॉस मिस केला. पण असंच जर का सुरू राहिलं तर 5 षटकानंतर स्वप्नील जेमतेम 35 ते 40 त्या रन्स या मैदानावरती पुरेशा राहणार नाही आहेत. 5 षटकांमध्ये 55 ते 60च्या पलीकडे जाणं अपेक्षित असेल. तशा प्रकारची फलंदाजी होणे देखील गरजेचे राहील. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आमचे ऑफिशियली 3 कॅमेरा ऑपरेटर या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करतायत. जरूर या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका आणि शेअर देखील करा. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा जोहे गावाच्या अभिमानाची. अटल करंडक 2025 हे पर्व. पहा टाइम अलर्ट आहे सागर. जर का 20 मिनिटांच्या आतमध्ये 4 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला फील्ड करावा लागेल. शॉर्ट पिच, शॉटम पूलचा फटका डीप मिड विकेटला सीमा पार. चौकार. चौकार आला आणि धावसंख्या मात्र पाहायला मिळाली 23. 23 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम आरवी 11 चिंचपाडा या संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती. चांगला चेंडू आहे, चॉफ केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाठीमागे आला. चेंडूला फील्ड केलं गेलं, रन्स मिळाली. एक सिंगल. खरं तर प्रेक्षक चौकार षटकार पाहण्यासाठी येतात स्वप्नील आणि त्यांचं मनोरंजन, किंबहुना मनोरंजनापेक्षा तुमच्या टीमला जर का धावांची आवश्यकता असेल तर मोठे स्कोरिंग शॉट येणं देखील अपेक्षित असेल. सिंगल रन्स मिळाली. 24 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल होत असताना पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकासाठी आपण गोलंदाज सागर पाटील याला पाहतोय. अभिषेक खातूचा फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल आणि फलंदाज अभिषेक बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज बाद झाला. अभिषेक आणि
चौथ्या क्रमांकावरती विजय पवार. सागरचं हे षटक आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये 5 चेंडू त्यांनी फेकलेत, रन्स खर्च केल्यात फक्त 6. एक चौकार, 2 सिंगल, एक डॉट बॉल आणि 1 विकेट असं हे षटक राहिलंय. धावसंख्या जरूर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 24. पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल विजय पवार आणि त्याच्या समोर मात्र गोलंदाज असेल सागर पाटील. चांगला फटका आहे. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु खरतर चेंडू निसटला सागरच्या हातामधून आणि रन्स मात्र मिळाली. एक सिंगल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी जरूर संपलाय. 3 षटकानंतर आपण पाहतोय टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम आरबी 11 चिंचपाडा या टीमची धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 2/25. चला ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर होणार आहे. स्ट्रॅटर्जी टाइम ज्याला आम्ही आवर्जून म्हणतो की या ब्रेक मध्ये स्ट्रॅटर्जीज आखल्या जातील, प्लॅन केला जाईल आणि बनवली टीम. सागर, पुढचं षटक 5 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. पहा, तुमचं लक्ष आमच्याकडे असू द्या. जर का तसं झालं नाही तर अंतिम षटकासाठी तुम्हाला एक खेळाडू एक्स्ट्रा 38 सर्कलच्या आतमध्ये फील्ड करावा लागेल. 5 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला पुढचं षटक कंप्लीट करायचं आहे. आपल्याकडे फक्त किती मिनिटं राहिली? 5 मिनिटं राहिली. 5 मिनिटांमध्ये हे षटक आपल्याला संपवायचं आहे. हे दक्षता आपण घ्या. पहा, 5 मिनिटाचा टायमर आता सुरू झालाय. बलवली संघाला आम्ही सूचित करतोय. बलवली संघ जर 5 मिनिटांमध्ये षटक संपला नाही तर एक प्लेअर आतमध्ये पंच तुम्ही लगेच घ्यायचा आहे. चौथ्या षटकासाठी गोलंदाज बंटी पाटील. बंटी पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला असेल विजय पवार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका इनफिल्डला खरं तर क्रॉस करत असताना अलाउंड द कार्पेट स्ट्रोक्स आपण पाहिला. रन्स मिळाल्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळाली स्कोर कार्ड वरती 27. 27 रन्स ऑन द बोर्ड. पहा, खरं तर मोठे फटके केव्हा येतील याची प्रतीक्षा मैदानाच्या आतमध्ये केली जातोय. यावेळेस आलेला हा स्क्वेअर चेंडू एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल. सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 28 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. एका बाजूला चिंचपाडा त्यांना फाईट करत असताना दुसऱ्या बाजूला श्रीराम बलवली या टीमला पाहतोय. चांगला फटका आहे. जरूर चेंडू पाठीमागे चालला. कबो पॉइंटला बीट करत असताना 38 सर्कलच्या बाहेर चेंडूला फील्ड केलं गेलं. रन्स मिळाल्या 2. पहा, खरं तर अगदी मैदानाच्या आतमध्ये शांतमय क्रिकेट सुरू आहे. मोठे फटके येत नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि स्वप्नील खरतर बांधून ठेवले फलंदाजांना. आणखीन एक चांगला चेंडू आता मात्र म्हणावा लागेल. पण सिंगल डबल्स या खरतर इनिंग मध्ये भरपूर वेळा आपण पाहिल्या. कविराज, या इनिंगचा जर का आपण विचार केला तर सिंगल एकूण सिंगल्स आपण पाहिल्या 12. त्याचप्रमाणे फक्त एक षटकार, एक चौकार पाहायला मिळाला. दुहेरी धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 2 वेळा आणि ते देखील याच ओव्हरमध्ये.
बंटी पाटीलच्या आगेस आपण पाहतोय 2 वेळा दुहेरी सिंगल्स 12 आपण पाहिल्या, एक षटकार, एक चौकार, एक नो बॉल आपण पाहिला आणि व्हाईट चेंडू देखील पाहिला. चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका अलॉंग द कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरला पुस्तकी फटका, सीमा पार, चौकार. क्या बात आहे. 12 नंतर तुम्हाला अशा प्रकारचे डायलॉग ऐकायला मिळतील. आणखीन एक खर तर चांगला चेंडू म्हणावा लागेल योगेश पवार साठी. सिंगल रन्स मिळेल. बॅक टू बॅक चौकार षटकार या इनिंग मध्ये पाहायला मिळत नाहीये. प्रेशर क्रिएट केलंय बलवली संघाने. आणि बघा इकडं योगेश पवार साठी बक्षीस आहे 3 बॉल 3 चौकार 1000 रुपये. चला आता एकदा टायमर कडे बघलं जाईल, कारण की सागर आपण घाई करा, आम्ही वारंवार तुम्हाला सूचित करतोय. षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज बंटी पाटील. हो क्या बात आहे. जबरदस्त बॉलिंग. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकानंतर खर तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 2 बाद 36. आपण या ठिकाणी आलात सामना पाहण्यासाठी, त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या संपूर्ण मित्र परिवाराचे आम्ही शतशः ऋणी आहोत. जाताना फक्त सावकाश जायचंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर 36 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम आरवी 11 चिंचपाडा. टॉस जिंकल्यानंतर खर तर क्षेत्ररक्षण निवडलं श्रीराम बलवली टीमने. आमंत्रित केलं गेलं चिंचपाडा संघाला. आणि खर तर शांत क्रिकेट या 4 षटकांमध्ये पाहायला मिळाला. योगेश पवार या खेळाडूला अगदी पहिल्या चेंडू पासून आपण विकेटवरती पाहतोय. अंतिम षटकासाठी गोलंदाज मंगेश म्हात्रे. खर तर असं वाटलं होतं कविराज की आज एक मोठी इनिंग योगेश पवार या खेळाडूकडून पाहायला मिळेल. आणि ह्या मैदानाचा जर का आपण विचार केला तर डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी उपयुक्त क्रीडांगण आहे. शॉर्ट पिच चेंडू कव्हर पॉइंटला बीट केलाय. चेंडू मात्र चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईन क्षेत्रामध्ये, सीमा पार, चौकार. चौकार जरूर पाहायला मिळाला. आणि 4 धाबांच्या मदतीने 40 या अंकावरती खर तर धावसंख्या आपण पाहतोय. पण अंतिम षटकामध्ये ब्लास्ट पाहायला मिळेल का, की गोलंदाज हवी ठरतील. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता आणि लेफ्ट केलं गेलंय. सिंगल रन जरूर मिळाली असती, परंतु स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा इरादा या चेंडूवरती आपण पाहिला. इट्स अ वाईड बॉल. आणि एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 41 41 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. अंतिम षटक म्हणजे अर्थातच हाणामारीचं षटक. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या षटकाला हाणामारीचं षटक म्हणून संबोधलं जातं. स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर आणि डेट ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज. आणखीन एक चेंडूला लेफ्ट केलाय. इट्स अ वाईड बॉल. बॅक टू बॅक 2 स्क्वेअर चेंडू आपण जरूर पाहतोय. पण चौकार आल्यानंतर लाईन आणि लेंथ थोडी खराब पाहायला मिळाली. आणि गोलंदाज मंगेश म्हात्रेला ठाऊक आहे. खर तर दिग्गज फलंदाज समोर आहे. योगेश पवार या खेळाडूच्या समोर जर का चूक केली तर मग चेंडू सीमा पार.
समोरला चेंडू पाहायला मिळाला, स्विंग झाला, देव मात्र चेंडूला फील करेल तत्पूर्वी सिंगल रन्स कंप्लीट आणि दुसरी देखील मिळाली, पण नॉन स्ट्राईकला खेळाडू सहज बाद झाला असता, परंतु विकेट हवे योगेश पवार या खेळाडूची आणि ते चित्र पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक सिंगल रन्स ही महत्वाची असते. इच अँड एव्हरी सिंगल रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. कधी कधी एका धावेने देखील सामना गमवावा लागतो, हे काही विशेष सांगण्यासारखं नाहीये. यावेळेचा फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डरला बीट करत चेंडू मात्र चालला. निर्णयाची प्रतीक्षा असेल, षटकार की चौकार. होय, यावेळेस मात्र आलाय योगेश पवारच्या बॅट मधून खणखणीत चौकार. चला रिचेक आपण करूया. हॅलो, बघा सामना आहे सेकंड राऊंडचा. जाणतारा दादर वर्सेस सुजल प्रतिष्ठान जितू आई जिते. दोन्ही कॅप्टन टॉस साठी डगआउट मध्ये या. फेअर डिलिव्हरी नाहीये दादा, चौकार आहे. चौकार आहे. ओके, चौकार आलाय आणि त्या ठिकाणी आमचे लाडके प्रेक्षक देखील आहेत. 48 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. आणखीन एक व्हाईट बॉल. पण अंतिम षटकामध्ये ते नियंत्रण गमावलंय बलवली टीमने. आघाडीच्या येस, जाणतारा दादर कॅप्टन आणि सुजल प्रतिष्ठान जितू आहे जिते कॅप्टन. टॉस साठी आपण हजर व्हायचा विनंतीचा तुम्हाला दुसरा पुकार आहे. सामना 3 षटकांचा आहे. चला स्वप्नील पाटील आणि हरेश गावण आपण टॉस साठी या. शॉर्ट पिच चेंडू आहे, क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मध्ये चेंडूला मात्र पुश करण्यात यश आलं योगेश पवारला आणि त्या चेंडूवरती मात्र मिळाल्या 2 रन्स. 2 धावांच्या मदतीने खर तर 51 धावा, अर्धशतक स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. षटकातील 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. चांगलं कॉन्ट्रीब्युशन खर तर पाहायला मिळालं योगेश पवार या खेळाडूकडून. आणखीन एक खर तर चेंडूला लेफ्ट केला आणि योगेश पवार या खेळाडूला ठाऊक आहे कोणता चेंडू सोडायचा, कोणता चेंडू स्वेअर असेल, कोणत्या चेंडूवरती आक्रमण करायचं, कोणत्या चेंडूला सन्मान द्यायचा. या ओव्हर मधला कविराज चौथा हा व्हाईट बॉल आलाय. 4 मिळालेल्या एक्स्ट्रा रन्स, 2 आलेले चौकार, 2 वेळेला डबल रन्स देखील या ओव्हर मध्ये आपण पाहिले. आणि योगेश पवारचा जर का आपण विचार केला तर 14 चेंडू आणि 32 धावांची इनिंग खर तर मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना या खेळाडूला आपण पाहतोय. आणखीन एका चेंडूला लेफ्ट केलंय, आणखीन एक स्वेअर चेंडू आलाय. अगदी लांब लचक असं हे षटक पाहायला मिळालं. 5 व्हाईट बॉल आणि मग लिगली आता 6 जर चेंडू जर का पकडले कवी तर 11 चेंडूंचं षटक होईल. परंतु आणखीन काही एक्स्ट्रा येतील का? 2 चेंडू अद्याप बाकी आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 53 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. लेजंड खेळाडू समोर आहे योगेश पवार. समोरला बॅट स्विंग ब्लॅक स्क्रीनच्या समोर ठोकलाय योगेश पवारचा ब्रँडेड चौकार. ऐकलं आणि आमच्या स्वप्नीलच्या चेहऱ्यावरती ती स्माइल आम्हाला पाहायला मिळाली. टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतील. लास्ट बॉल वरती केलाय ब्लास्ट, चेंडूला सरळ पाठवला आउट ऑफ द पार्क. एंड इज वेल, योगेश पवारचा ब्रँडेड षटकार. चला टॉस आयोजकांना विनंती, संदेश मोकल यांना विनंती असेल टॉस साठी या. सामना 3 षटकांचा आहे. संदेश मोकल सर, आमचे जिथे शाळेवर जे टीचर आहेत
त्यांच्या शुभ हस्ते आणि एक जबरदस्त मायकलचे खेळाडू त्यांच्या शुभ हस्ते होईल तो टॉस. शिका कुठे चला टॉस आपण करूया. संदेशजी मोकळ सर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. हेड अँड टेल. तया टेल 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 आलाय. इकडे नाणेफेक जिंकलेली आहे. दादर संघ जास्त वेळ नाही. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू. ओके. जिथे संघ आपल्या समोर खेळतोय किती धावामध्ये रोखण्याचा प्लॅनिंग आहे? तसं बोलत तर जिथे संघ आता चांगलाच यावर्षी इन्फॉर्म संघ आहे. ते मला वाटतं 15-16 नंबर मारले असतील. परंतु आम्ही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू आणि कमीत सुंदर तया शुभेच्छा. हरेश आपल्या वाटेला मध्ये किती धावा जमवण्याचा प्लॅनिंग? 40+ करण्याचा प्रयत्न करू. हरेश समोर दादर संघ आहे. काय प्लॅनिंग आहे? प्लॅनिंग असं काय नाही, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा. अगदी नाणेफेकीचा कौल जिंकल्याचा अंतर्गत दादर संघानं स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि जिथे संघाला दिलंय फलंदाजीसाठी निमंत्रण. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहा खरं तर हॅपीनेस पेन यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज योगेश पवार या खेळाडूला जरूर आलेला आहे. सो थँक्यू हॅपीनेस पेन. जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे आणि ऐकूया आवाज आमचे साथी समालोचक मित्र स्वप्नील पवार पेन फणस डोंगरी यांचा आवाज आपण ऐकूया. हॅलो. खरं तर आज आपण पाहतोय स्पर्धेचा चौथी रात्र. खरं तर मोठ्या संख्येने प्रेक्षकांची अलोट गर्दी या मैदानावरती आपण पाहतो आणि खरं तर मी विशेष धन्यवाद मानेन आमचे खरं तर परमेशजी पाटील सर असतील, आमचे अमित दादा असतील, सर्व जे या ठिकाणी समालोचक आहेत सर्वांचा विशेष धन्यवाद. आणि आज आपण खरं तर जोहेगावची एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा अर्थातच अटल करंडक चषक 2025चा हा दिमागदार आयोजन पाहतोय. आणि पहिल्या फेरीतील अंतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. पहिल्या सत्रामध्ये अर्थातच पूर्वार्धामध्ये बॅटिंग या ठिकाणी केल्या. RV 11 चिंचपाडा संघानं धावा बनवल्या टोटल 63 आणि 64 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवल्या. खरं तर श्रीराम बलवली या संघा समोर खेळत असताना चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण पाठवायची आहे. आज खरं तर चांगले संघ खेळताना आपण पाहिला. बिग फाईट मॅचेस देखील रंगल्या. पुढची मॅच देखील तेवढीच ताकदीची आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने जितवाय जिते आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम खेळताना पाहायला मिळेल जाणतराजा दादर. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. परंतु तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत. दोन्ही संघ ताकदवर आहेत. पेन तालुक्यातील मातबकर संघ ज्यांना आपण सातत्याने अनेक स्पर्धा खेळताना पाहत असतो आणि तेच संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नुकताच पहिल्या सत्रामध्ये आपण बॅटिंग पाहिली. योगेश पवार शेवटच्या षटकापर्यंत थांबले आणि आपल्या संघाला एक चांगला धावांचं टोटल मात्र उभारून दिलाय आणि 64 धावेचं एक मोठं टार्गेट खरं तर श्रीराम बलवली या संघाच्या अगेन्स्ट ठेवल्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. शुभम पाटील आणि वैजनाथ पाटील आणि स्ट्रायकर गोलंदाज उंचखुरा असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अभिषेक खातू. भरपूर वर्षाचा अनुभव आणि आता मात्र तो मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावा लागेल. चला 20 मिनिटांसाठी खरं तर 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ या ठिकाणी दिला जाणार आहे. लक्ष असू द्या. पंचांकडे देखील टाइम सेट केलं गेलं आणि एखादा मिनिट जरी तुम्ही एक्स्ट्रा घेतला तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. एक शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही वारंवार तुम्हाला सूचित करतोय. चला मॅच लगेच सुरू होईल. दोन्ही बॅटर्स आपण बॉल चेक करून झाला असेल तर
मॅचला सुरुवात करायची आहे. 64 धावेचं एक मोठं टार्गेट आणि ते चेस करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये जोडी सलामीची श्रीराम बलवली संघाची शुभम पाटील आणि वैजनाथ पाटील. स्ट्राईक एंडवरती शुभमला आपण पाहणार आहोत, तर नॉन स्ट्राईक एंडवरती वैजनाथ पाटील. स्ट्रायकर गोलंदाज RB11 चिंचपाडा संघाकडून अभिषेक. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल पहिलं षटक घेऊन अभिषेक कादू झाला सज्ज. खरं तर शुभम पाटीलचा आपण जर विचार केला तर एक चांगला खेळाडू आणि अनेक मैदानावरती त्यांनी चांगले बॅटिंग देखील आपल्या खरं तर गुणवत्तेने सिद्ध केले, परंतु आज देखील एक नवीन स्पर्धा आपल्या भेटीला आल्या आणि आता मात्र चांगले बॅटिंग करावं लागेल. फर्स्ट बॉल पहिला चेंडू, वा एक्स्ट्रा कव्हरला चेंडू भेदत चाललाय सीमा पार. पहिल्या चेंडूवरती अभिषेकचं स्वागत केलंय चौकारानं. चौकार माफ करा, षटकार आहे. खरं तर अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला आणि शुभमच्या बॅट मधून असेच फटके आपण सातत्याने पाहत असतो. पहिल्या चेंडूवरती काय तडाखा पाहायला मिळाला आणि 64 धावेला उत्तर देत असताना मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. चांगली सुरुवात मित्र म्हणेल शुभमने केल्या. जेवढा वेगानं चेंडू आला होता तेवढा वेगानं मात्र चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अभिषेक सध्या झालाय. एक मोठा लॉंग रन पाहायला मिळतोय. इथं देखील चांगला फटका. आता क्षेत्ररक्षक आहेत परंतु खराब खरं तर चुकी पाहायला मिळाली आणि आता थोडा स्वतःवरती नाराज देखील आहेत आणि अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. खरं तर महत्वाच्या विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील आणि आता शुभमला जीवनदान मिळालंय आणि एक धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती ऍड होईल. 7 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग मध्ये थोडीशी चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. अशा संधी सोडून तुम्हाला करता आलं पाहिजे. यस, आमचे पॅडी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. RB11 चिंचपाडाचे कट्टर समर्थक, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. आणि पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती परंतु संधीचा सोनं या ठिकाणी करता आलं नाहीये. चला मॅच सुरू करा. चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळते. 64 धावेचं एक मोठं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 7 धावा आल्यात. इथे स्लॉक स्वीप, वा काय फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललाय दन दन करत सीमा पार. चौकार. काय फटका पाहायला मिळाला. खरं तर वैजनाथला देखील आपल्या कारकिर्दीमध्ये 2 बाईक्स देखील त्याने जिंकल्यात आणि आपल्या नावावरती देखील एक नावाची परिचय मैदानाच्या आतमध्ये देत असताना कित्येक मैदाना आत मात्र गाजवलेत, परंतु आज अटल करंडक चषकामध्ये देखील आपल्या गावाचं नाव या ठिकाणी मोठ्या उंचीवरती न्यायचं आहे. त्यासाठी हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चौकार आलाय. अभिषेक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. इथे संयमी खेळी पाहायला मिळते. चौकार आला तदनंतर लगेच चेंडूला या ठिकाणी ढकलून काढले आणि त्या चेंडूवरती देखील एक सिंगल पाहायला मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. षटकार चौकार जरूर येत आहेत परंतु सिंगल डबल देखील तेवढंच महत्वाचं आहे या धावा. आणि आता धाव फलक जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. खरं तर आमच्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेत कवेश पाटील, एक चांगले स्कोरर. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. खरं तर समालोचकाचा मुख्य घटक आणि सर्व काही गोष्टी ज्या पुरवत असतात आमचे स्कोरर. चांगली स्कोरिंग पाहायला मिळते. इथं देखील चांगला फटका. आता क्षेत्ररक्षक धावतायत. लॉंग ऑफला चेंडू पडतोय आणि चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4.
पाहायला मिळाला. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वैजनाथ आणि शुभम न काय स्टार्ट दिलाय आणि ते देणं देखील गरजेचं होतं. मोठ्या धावांचा तुम्ही पाठलाग करता आणि सलामी जर चांगली स्टार्ट झाला सलामीचा तर तदनंतर मात्र एक चांगला या ठिकाणी धावांचा टोटल आपल्याला पाहायला मिळत असतो. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. पहिल्या षटकातील चांगल्या धावा वसूलल्यात पहिल्या षटकामध्ये. इथे देखील वा आणि आता देखील हवेमध्ये ललकार देत चेंडू चाललाय. फटक्यामध्ये होते वजन. चेंडूवरती धावा मिळतील अर्धा डझन. चेंडू सीमा पार. काही फटके पाहायला मिळत आहेत आणि 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 22 ऑन स्कोअर बोर्ड. मी जेव्हा सलामीला फलंदाज शुभम आला होता तेव्हाच सांगितलं होतं की हा एक चांगला खेळाडू खरं तर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या बॅट मधून हे षटकार चौकार पाहायला मिळतात. पहिलाच षटकामध्ये तब्बल 22 धावा आणि अभिषेक कुठेतरी महागडा ठरतोय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं जरूर परंतु काय धावा मात्र वसूलल्यात आणि दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज भूषणला आपण पाहणार आहोत. भूषण मात्रे आता कमबॅक करावा लागेल. महत्वाचे मॅच आहे. इथून जर जिंकायचं असेल तर ही सलामीची जोडी मात्र तुम्हाला फोडावी लागेल आणि ते करणं गरजेचं असेल. कारण सलामीचे फलंदाज आता मात्र जो प्रमुख अस्त्र होतं जो प्रमुख गोलंदाज होता त्याला मात्र टार्गेट केलं मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यावरती 22 धावा कुठल्यात. आता दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज भूषण म्हात्रेला आपण पाहतोय. आता स्ट्राईक एंड वरती वैजनाथ पाटील. विवेक काहीतरी कानमंत्र देत असताना महत्वाचं षटक आहे आणि त्याच्यामध्ये मात्र विकेट्स घ्यावा लागतील अन्यथा सामना हा खरं तर आपल्या हातातून निसतेल. हे देखील कानमंत्र काही असतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज भूषण सज्ज झाला. इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत. गॅप मध्ये चेंडू चाललाय परंतु चेंडू होतोय फरार. चेंडूवरती मिळतील 4 चौकार. षटकाला जशी पहिल्या षटकाची जशी सुरुवात केली होती षटकारानं तशीच दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील चौकाराने केल्या. स्वागत केलं भूषणचं देखील. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे स्लॉक स्वीप आणि आता खेळाडू कोणी तैनात नाहीये. चेंडू चाललाय दन दन करत सीमा पार. हा लगातारचा दुसरा चौकार. खर तर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. अनेक मॅचेस मध्ये तो हा स्ट्रोक खेळताना आपण त्यांना पाहिलंय परंतु आता मात्र लगातारचा हा दुसरा चौकार भूषण वरती आलाय आणि आता टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पडलं होतं खर तर RB11 चिंचपाडा या संघाला. लगातारचे 2 चौकार आले या षटकामध्ये. टोटल धावा झाल्या धावफलकावरती एकूण 30 धावा लागल्या धावफलकावरती. टोटल पाहतोय यस पंचांनी या ठिकाणी सांगितले की नो बॉल असेल आणि आता मात्र स्टेप आउट झाले होते गोलंदाज. नंतर पंचांनी लगेच या ठिकाणी सांगितलं की हा नो बॉल आहे. पुढचा चेंडू फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट चेंडू म्हटल्यानंतर मुफ्तपणे खेळण्याची संधी मात्र बॅटर्सला या ठिकाणी मिळत असते आणि आधीच मात्र वैजनाथ पाटील आक्रमक रूपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता देखील संधी मिळाल्या. त्या संधीचं सोनं कितपर्यंत उठवतील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि खरं तर एक जिथे गावचे एक स्टार खेळाडू लीलाधर ठाकूर थोडेसे इंजरीला फेस करतायत परंतु
मैदानाच्या आतमध्ये खरं तर उतरले की एक वेगळीच दहशत त्यांची आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिटचा चेंडू होता, त्याच्यावरती खरं तर फायदा उचलता आला नाही. या विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये अर्थातच स्वप्नील म्हात्रे त्या ठिकाणी आहेत आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारले. आता मात्र वैजनाथ स्ट्राईक एंड वरती, परंतु निर्धाव चेंडू खेळतोय. इथे खरं तर स्टायलिश फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. लेगबाजचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरं तर स्कूप करण्याचा प्रयत्न असफल ठरला आहे, परंतु स्ट्राईक रोटेट झाले हे देखील महत्वाचं आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली खरं तर सुरुवात या मॅच केली. 64 धावेचं टार्गेट चेस करत असताना श्रीराम बलवली या संघानं. चला जास्त वेळ घेऊ नका. बघा 4 षटकांसाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटांचा वेळ दिला गेलाय. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. 64चं टार्गेट. इथे एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढला. एक धाव सहजरित्या घेतली जाईल, परंतु चेंडू गोळीच्या वेगानं चाललाय दन दन करत आणि हनुमानजी नाईक सरांची एक अनोखी अदा आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला. गॅप मध्ये चेंडू होता आणि क्षेत्ररक्षक धावत होते चेंडूच्या मागे, परंतु रेस लागली होती. जिंकलाय चेंडू. 4 धावा आल्यात. योगेश पवार काहीतरी कानमंत्र देत असताना भूषणवरती चांगल्या धावा, मात्र चांगला चोप पडलाय धावांचा असंच मी म्हणेल. आणि चांगले बॅटिंग पाहायला मिळते वैजनाथ आणि शुभम यांच्या माध्यमातून. इथे देखील चेंडू बाहेर फेकलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खरं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला धावफलकावरती. टोटल आतापर्यंत 36 धावा धावफलकावरती, 36 ऑन स्कोर बोर्ड आणि सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली 2 षटकांमध्ये. आता या मॅच मध्ये गरज असेल येणारे 18 चेंडू बाकी असतील आणि 28 धावेची गरज. चला पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी झालेली आहे. चला पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जा. वॉटर बॉय दोन षटक या ठिकाणी संपन्न झाले. 2 षटकांमध्ये 36 धावा या ठिकाणी एकवटल्यात. येणारे चेंडू बाकी असतील 18 आणि जिंकण्यासाठी अजूनही 28 धावेची गरज आहे. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सुशांतला आपण पाहतोय आणि 2 गोलंदाजावरती खूप मार पडलाय आणि आता मात्र या ठिकाणी सुशांतला कमबॅक करावा लागेल. दोन्ही फलंदाज आक्रमक रूपमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चला मॅच सुरू करा. टाइम मलड आहे, लक्ष असू द्या. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. सुशांतचा पहिला बॉल. इथे चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने खरं तर वळतोय, परंतु पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालं. स्वप्नील म्हात्रे यांचा थोडासा निराश असतील आणि व्हाईट बॉल पाहायला मिळाला. चला पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न प्लीज आपण देखील करू नका. RV11 चिंचपाडा मॅच लगेच सुरू करायचे आहे. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि पहिला चेंडू स्क्वेअर फेकलाय सुशांतनं. गोलंदाजी थोडीशी
सुरुवात मात्र खराब केली. पुन्हा एकदा आपल्या मार्कवरती सज्ज झाला. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि असे चेंडू फेकावे लागतील. महत्वाची मॅच आहे आणि इथून कमबॅक करायचं असेल तर एखाद दुसरी विकेट्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. अन्यथा हे सलामीवीर श्रीराम बळवली संघाचे लवकर मॅच फिनिश करण्याच्या नादामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगले बॅटिंग देखील करतात शुभम आणि वैजनाथ. सुशांतचा पुढचा चेंडू, पहिला चेंडू वाईट फेकला होता. आता देखील चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. खरं तर बॅटर्स अशा नजरेने पाहण्याचा प्रयत्न करतोय पंचांकडे, परंतु पंचांवरती कुठलाही रिॲक्शन पाहायला मिळत नाहीये. अजूनही एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि वैजनाथला आता मात्र जागेवरती उभं ठेवलंय असंच मी म्हणेल. पहिला चेंडू वाईट आला तर नंतर लगातारचे 2 चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव फेकलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं तेवढं कमी आहे सुशांतचं. आणि इथे देखील चांगला फटका, क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या मागे, परंतु चेंडू चाललाय. इट्स अ 4 रन्स, चौकार. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. वैजनाथच्या बॅट मधून लॉंग ऑफला भेदत चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 2 चेंडू तो निर्धाव खेळला होता, परंतु तिसऱ्या चेंडूवरती मात्र सुशांतला बाउंड्रीचा रस्ता दाखवलाय, चौकार आलाय. धावा झाल्या धावफलकावरती टोटल 41-41 ऑन स्कोरबोर्ड. धावफलक मात्र हलत पाहायला मिळतोय. 2 चेंडू निर्धाव आले होते जरूर, असं वाटलं होतं धावफलक कुठेतरी स्थिरावला जाईल, परंतु तसं काही घडलं नाहीये. पुढचा बॉल. इथे अपील चांगली पाहायला मिळाली, परंतु चेंडू या ठिकाणी पायावरती अदलतोय आणि लेगबायच्या स्वरूपात पंचांचा इशारा आलाय की 1 धाव या धावफलकावरती ऍड केली जाईल. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 64 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगते. RV11 चिंचपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत्या श्रीराम बळवली संघ. धावा झाल्या टोटल 42 धावा झाल्यात. 42 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 64 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलं होतं आणि आतापर्यंत 42 धावा झाल्यात. चला स्वप्नील म्हात्रे, आपण देखील प्लीज कोऑपरेट करा आणि मॅच लवकरात लवकर सुरू करा. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सुशांतच्या अजूनही काही चेंडू बाकी असतील आणि चांगली सुरुवात, चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते श्रीराम बळवली संघाची. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आज एपोल आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील सुंदर चेंडू आणि लेफ्टी गोलंदाजाला मात्र एक नॅचरल स्विंग मिळत असतं आणि चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कट होतोय, वळतोय. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळेल आणि असे चेंडू फेकावे लागतील या मॅच मध्ये. जेवढे निर्धाव चेंडू फेकाल तेवढा दबाव मात्र फलंदाजावरती येईल आणि विकेट्स मिळण्याचे चान्सेस तुमचे वाढू शकतात, परंतु अशी गोलंदाजी करावी लागेल. आणि सुशांत देखील खरं तर चांगला प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. इथे पाठचा पाय वाकवला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉट लॉंग स्टॉपला सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. विवेक क्षेत्ररक्षक होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खरं तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती टोटल धावा लागल्या गेल्यात. आतापर्यंत 43 धावा लागल्या गेल्यात. येणारे चेंडू बाकी असतील 12 आणि जिंकण्यासाठी 21 धावेची गरज. 12 चेंडू 21 धावा. चला थोडंसं फास्ट खेळा. आयोजकांच्या माध्यमातून सातत्याने आम्ही अनाउन्स करतोय, त्याच्यामुळे आपण देखील लक्ष असू द्या आणि मॅच लगेच सुरू करायचे आहे. आता येणारे चेंडू बाकी असतील 12 आणि 21 धावेची गरज.
खरं तर आता गोलंदाजी मार्गवरती योगेश पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर 16 चेंडूमध्ये 42 धावेचं योगदान खरं तर योगेश पवार यांचं आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळालं. परंतु आता मात्र गोलंदाजी करायची, गोलंदाजी चांगली करावी लागेल. आता गरज असेल या मॅच मध्ये 12 चेंडू 21 धावेची गरज आहे. 12 बॉल 21. योगेश पवार गोलंदाजी मार्कवरती झाले सज्ज. इथे फिरून खेळलेत, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, भूषण न पकडला झेल आणि संपलाय शुभमचा खेळ. फलंदाज बाद. हा डायलॉग आपल्याला पाहायला मिळाला आणि डीजे ऑपरेटरचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. अशा सिच्युएशनला तो डायलॉग लगेच त्यांना सुचला आणि तो आपल्यापर्यंत पोहोचवला. त्यांचा देखील विशेष धन्यवाद. मॅच कडे आपण बोलतोय. महत्वाची चांगली खेळी समाप्त झाल्या. यस 4 मिनिटं अजूनही बाकी आहेत आणि आमचं टायमिंग या ठिकाणी सेट आहे. जसं टायमिंग समाप्त होईल आणि हॅलो विकेट हॅट्रिक साठी मात्र 1000 पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. आमच्या इथे चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत भूषण, थोडस पाहायला मिळतो. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, रनआउटची नामी संधी, परंतु थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. भूषण थोडासा गडबडला आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. हॅपीनेस पेन यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी योगेश पवारला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि पहिला खरं तर चेंडूवरती विकेट या ठिकाणी मिळवून दिले योगेश पवार आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. देव मात्र स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला, प्रॉपर टायमिंग, चेंडू चालला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. धमाका धमाका षटकार. काय फटका होता, काय टायमिंग प्रचंड पाहायला मिळालं. आणि बाहुबली खरं तर बलवली संघाचा, त्याला मात्र शॉर्ट बॉल तुम्ही करू शकत नाहीयेत. इथे फसवलं गेलं, फिंगर रोल केले गेलेत आणि अनुभवाची शिदोरी भरपूर आपल्याला पाहायला मिळते योगेश पवार खरं यांच्याकडे. यस वाईट साठी रिव्ह्यू या ठिकाणी बॅटिंग टीमने घेतला, चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी आलाय. फेअर डिलिव्हरी असेल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते योगेश पवार यांच्या माध्यमातून. धावफलक मात्र या ठिकाणी झपाट्याने वाढला. जो षटकार देवच्या बॅट मधून आपण पाहिला, धावा झाल्या धावफलकावरती. टोटल आतापर्यंत आपण पाहतोय 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 64 धावेचं आव्हान या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि पवार कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू फेकला, असे चेंडू फेकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल इथे देखील फिरून खेळले, क्षेत्ररक्षक धावतायत. लॉंग चेस सुरू आहे, चेंडू थांब, चेंडू जाईल सीमा पार, चौकार.
धावा झाल्या धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती लागला गेल्यात आणि सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. देव मात्रेनं मात्र या मॅच मधले पूर्ण हवा मात्र काढून टाकले असं आपण म्हणूया. एक चौकार एक षटकार त्याच्या माध्यमातून आपण पाहिला आहे. फिल्डिंग मध्ये थोडीशी चेंजेस आपल्याला करताना योगेश पवार पाहायला मिळतात. इथे पाठचा पाय वाकवलाय, फटका चांगला परंतु फसलाय. नौमान स्लॅड मध्ये चेंडू अदलेल, क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या मागे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. 2 कंप्लीट आणि तिसरी धाव घेताना मात्र देवनं थांबवलंय. या 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. षटक संपलाय. 4थं धावफलकावरती धावा झाल्यात एकूण 57 धावा आणि येणारे चेंडू बाकी असतील 6 आणि जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. खरं तर या मॅच मध्ये आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावेची गरज असेल. नेक्स्ट मॅच जांताराजा दादर आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र या ठिकाणी जितवाय जिते हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या संघाला देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील लगेच सज्ज आहे. जसे मॅच होईल मैदानाच्या आतमध्ये उतरायचा. 6 चेंडू 7 धावेची गरज. हॅलो, चला मॅच सुरू करायचे लगेच. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज शांत. क्षेत्ररक्षक आहेत तैनात केलं होतं आणि तदनंतर उचलून चेंडूला फेकला. एक सिंगल पूर्ण गेले. अजूनही 5 चेंडू आणि 6 धावे. एखादा मोठा फटका परंतु निर्धाव चेंडू आले तर कमबॅक होऊ. आणि आता फिरकीचा जादूगार खरं तर सुशांतला मात्र या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर जास्तीत जास्त चेंडू फेकावे लागतील. 5 चेंडूची गरज. मॅच चांगली शंका. हॅलो, इथे चांगला फटका. गॅप मध्ये चेंडू चालला. आउटफील्ड खूपच फास्ट आहे. गोळीच्या वेगाने चाललाय चेंडू सीमा पार. दणदणीत खणखणीत थर्डमॅनच्या दिशेने आलेला हा चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. अजूनही 4 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. 4 चेंडू 2 धावा. सुशांत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. इथे चांगला फटका आणि मॅच फिनिश केले धोनी स्टाईलनं. हा विजय षटकार देव म्हात्रेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिला विजय या ठिकाणी खरं तर प्रस्थापित केला श्रीराम बलवली संघानं. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि हारलेल्या संघाचा देखील विशेष आभार. आपल्या पुढच्या स्पर्धेसाठी खूप सारा आपल्याला शुभेच्छा. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये जितवाय जिते आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळेल